शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालेली आहे, कर्जमाफीचा GR सुद्धा आलेला आहे, परंतु 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ नक्की कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे चला थोडक्यात सांगतो। तर ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे काही कर्ज उचललं होतं आणि ते कर्ज तुमचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होतं आणि या कर्जाची परतफेड तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत करता आली नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत जी काही कर्जमाफी आहे ती होणार आहे। मुद्दल आणि व्याज पकडून जे काही कर्ज आहे ते 2 लाखापर्यंत तुमचं असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत जे काही कर्जमाफी आहे ती होणार आहे। या कर्जमाफीमध्ये दुसरा पॉइंट महत्त्वाचा आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज मुद्दल आणि व्याज धरून 2 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांच्यासाठी OTS आहे, म्हणजेच एक वेळ समझोता योजना आहे। तर ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त रक्कम मुद्दल आणि व्याज धरून झाली असेल तर 2 लाखावरील जी काही रक्कम असेल ती तुम्हाला अगोदर भरायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला 2 लाखापर्यंतचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। या कर्जमाफीतला तिसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची 2019 मध्ये कर्जमाफी झाली होती महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत, तर त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंतचीच कर्जमाफी होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 50,000 पर्यंत असेल तर त्यांना 50,000 पर्यंतचीच कर्ज माफ होईल आणि ज्या शेतकऱ्यांची रक्कम थकबाकी जी असेल मुद्दल आणि व्याज पकडून 50,000 पेक्षा जर जास्त असेल तर मात्र त्यांना 50,000 वरची जी काही रक्कम आहे ती अगोदर भरायची आहे आणि त्याच्यानंतरच 50,000 पर्यंत जी काही कर्जमाफी आहे ती होणार आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफीचे हे महत्त्वपूर्ण पॉइंट होते। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।